खुश बसायचं, रिलॅक्स, फार थोडे दिवस राहायचं. इथं काय आपण आमोर आलो नाही. हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. तो जर अँब्युलन्स मध्ये आला गेला. सगळ्याची गॅरंटी, याची काय गॅरंटी? सगळ्याची गॅरंटी, याची काय गॅरंटी? याची काय गॅरंटी का? इलेक्ट्रिकच्या दुकानात गेलो, बल्बवाला म्हणतो किती वापर बदलून देईल. अहो, ही बल्बची गॅरंटी, याची काय गॅरंटी? बल्ब विकणाऱ्याची काय गॅरंटी? पैसे मोजतानाच मिळाला. आणि बल्ब घेणाऱ्याची गॅरंटी काय? होल्डर मध्ये बसवाय गेला आणि व्होल्टेज वाढलं. बल्ब नाही लागला पण याचा नंबर लागला का? त्याचं प्रमाण. शरीर दयाचे ठेवणे का दर्शी अभिलाषावणे. अरे हे जाणार आहे माऊलीची ओवी. जर घडवून वैला निघ ये भक्तीची वाटेला जी पावसी अवंगणी धामाजे. कशावरून? परत 9वा अध्याय. जो माझं होय अन्य शरण त्याचे निवारी मी. बस चिंता करायची नाही. येताना आणलो तो आपण जन्माला आलो तेव्हा ज्या फडक्यात गुंडाळला त्या फडक्याला खिसा नव्हता. आपल्याला चालायला ज्या फडक्यात चालवलं त्यालाही खिसा नाही. मग येतानाही खिसा नव्हता आणि जातानाही खिसा नव्हता. मग मध्ये खिसे कापितो कशाला? येताना नागडा आलाय, जाताना नागडा आलाय, काही संग न्यायचं नाही. फक्त रिलॅक्स जगायचं. एक वाक्य सांगू, तुम्ही मी संसारी माणूस आहे. कीर्तनात बसल्यानंतर स्वतःला 2 तास विसरा. एवढाच आयुष्यातला चांगला दिवस. संसार तर चालूच आहे. आजीबाई म्हणते मी गेल्या पाप्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पाप्याची बिस्किट खातील, तू काय पाप्याची चिंता खातील? अगं बाई, पाप्यामुळे तुला भाकरी नाही तर तुला कोण पुरशील? पाप्या सांभाळू नको, जेव बरं. नाही 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 नाही, कोणाला वेळ नाही महाराज. हो, पटापटा बोलायचं, चिंता करायची नाही. येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. अभंगाला चिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगाला झाली सुरुवात. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय. अभंग कोणाचा आहे? 2, चिंता करायची नाही कारण आपल्या हातात काही नाही. मिटला प्रश्न. अभंगातला 3रा मुद्दा सुरू झाला. आज कैलासवासी श्रीपतराव मारुती पवार आबा, माजी सदस्य आनंद ग्रामपंचायत, माजी संचालक उमेश्वर पाणी पुरवठा यांचं 2य पुण्यस्मरण. आणि हा पवार परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला 2य पुण्यस्मरणाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना श्रद्धाला पुण्यस्मरणाला अनुकूल असणारा अभंग. त्या परिवारामध्ये दुःखद प्रसंगाला जमलेले अत्यष्ट मित्र परिवार, गायक वादक गुणीजन, स्टेजवरील उपस्थित मान्यवर, गायक वादक गुणीजन, माईक सिस्टीमवाले, मंडपवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुषांच्या सगळ्यांच्या वतीनं पवार आबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या कीर्तनाला सुरुवात. बस. आणि परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला पाठीमागच्यांना उदंड आयुष्य देव. ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देव. एवढी ईश्वर त्यांनी प्रार्थना. आणि कीर्तनाला बसलेल्या सगळ्या माणसांनी देवाकडे एकच मागायचं, देवा शेतकरी सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे आणि हिंदू संस्कृती अशीच जतन राहू दे. एवढी ईश्वर त्यांनी प्रार्थना. आणि अभंगाला सुरुवात. आजच्या कीर्तनाला आपण 3 शब्द शिकणारे म्हणजे कीर्तन संपलं. नको नको मना गुंतू. एवढे शब्द कळला की कीर्तन संपलं. अभंगाला सुरुवात. फटाफटा तुम्ही बोलायचं. अभंगाला सुरुवात करण्यामध्ये तुम्हाला 3 शब्द शिकवणारे फक्त आजच्या कीर्तनात. 1, इच्छा म्हणजे काय, मन म्हणजे काय आणि माया म्हणजे काय. किती शब्द आहे? 3. इच्छा म्हणजे काय, मन म्हणजे काय आणि माया म्हणजे काय. एवढे 3 अर्थ कळले की कीर्तन संपलं. फटाफटा बोलायचं तुम्ही. आता वर्गात मुलगा पहिला यावा ही त्या मुलाची. शब्द सोडायचा नाही आता. इच्छा की इच्छा, बरोबर आहे. मुलगा वर्गात पहिला यावा ही त्या मुलाची इच्छा. बायकोला भाऊ नसावा, तिचा बाप गाडी खाली जावा, इष्टीत आपल्याला मिळावा ही आपली इच्छा. महिला मंडळ जावायला भाऊ नसावा आणि यायला वाघानं खावा. आणि ठकीच्या कमरेला कपाटाच्या छाव्या यावा ही तुमची इच्छा. गायकाला वाटतं माझाच माईक फुल चालावा ही त्याची इच्छा. मला वाटतं लोकांनी कोणतंच ऐकू नये, माझंच ऐकावं ही माझी इच्छा. पण कोणाला वाटतं येड पोरग म्हणतं मला देखणी बायको पाहिजे. येड त्याला इतरांना बायको कशी पाहिजे नाही, स्मार्ट पीस पाहिजे मला. स्मार्ट बायको कशी पाहिजे, स्मार्ट पीस पाहिजे. पीस मिळेल तुला स्मार्ट, पण तू दिसला पाहिजे ना नीट. तू नवरी बाला नेला तर मी उन्हीला खुनी तो. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हात सरवला. येणं पोरगा म्हणतं मला देखील भाजी पाहिजे. पण प्रत्येकाला काय शब्द सोडायचा नाही. आता 30 शब्दाचा करायला इच्छा. कीर्तन संपल्या लोकांनी आम्हाला जास्त पैसे द्यावा ही आमची. आता कशी जोरात बोलले. इच्छा.
आता बसलेल्या माणसाने निवांत उत्तर द्यायचे. किचकट मुद्दा आहे थोडा. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला काहीतरी इच्छा आहे. प्रत्येक मानवाला काहीतरी इच्छा आहे. माझ्या समोर बसलेल्या, उभं राहिलेल्या, बसणाऱ्यांना प्रत्येकाला काही का होईल पण इच्छा आहे. मग आता बसलेल्या पैकी इच्छा बोलणार नाही. सावधराव, उत्तर किचकट आहेत. इनमिन 3 शब्द तर शिकायचे दाखे कीर्तना. बसलेल्या पैकी सगळ्यांना इच्छा आहे. मग आता 1 मिनिट मी तुम्हाला वेळ देणार आहे आणि तुम्ही मला त्याचं उत्तर सापडून द्यायचंय. इच्छा नाही असा कोणी नाही, पण इच्छा उत्पन्न झाली कुठं? निवांत डोकं खाजवायचं. मालकरी मंडळी, गायक, वादक, गुणीजन, महाराज मंडळी सगळ्यांनी आणि मनात तुम्ही मला उत्तर देणार आहे. मनात सावध राहा बरं का. आता मन हे स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे? मन हे माग आवाज नाही आला पाहिजे परत. मन हे नपुंसकलिंगी मान्य. मन नपुंसकलिंगी आहे आणि इच्छा स्त्रीलिंगी आहे. दोघांचं जमानच कसं? इच्छा मनात झालीच नाही. फायनल झालं. कारण मन कसं आहे? नपुंसक. मन कसं आहे? नपुंसक. आणि इच्छा कशी आहे? स्त्रीलिंगी. दोघांचं जमणार नाही. मग इच्छा मनात झाली नाही. झालं फायनल. पुढच्या वाक्याचं उत्तर द्या तुम्ही. करंगळीने डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली पतरवली उचलणं अवघड? करंगळीने डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली पतरवली उचलणं अवघड? उत्तर आहे का? करंगळीने डोंगर उचलायला शक्ती लागते आणि पंक्तीतली पतरवली उचलायला भक्ती लागते. इथं फरक आहे. आज लोकांकडे शक्ती आहे, शक्ती आहे, पैशाची भक्ती. ऊत आला पैशाला, ऊत. पैसा आहे लोकांकडे, लोकांकडे पैसा आहे. परत आवाज नाही येतो माग. ते रिटर्न माग नाही आला पाहिजे, त्याच्यामुळे इकडे बोलता येईल. आता ऐकणाऱ्याला करंट लागलाय. आता मग करंट लागला म्हणजे सोपं झालं. आता करगळीने डोंगर उचलणं शक्ती आहे आणि पंक्तीतली पतरवळी उचलणं भक्ती आहे. आज लोकांकडे शक्ती आहे, भक्ती नाही. भक्तीत नाही. 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड. आणि देवाला काय व्हायला? नख्या. आता ही लोक देवाला नख्या का वाहतात? ते शिजत नाहीत. जर शिजल्या ना देव वासावच मेला. म्हणजे भक्तीत नाही, शक्ती आहे पण भक्ती नाही. आता थोडं किचकट घुसायचंय. आता करंट लागलाय तुम्हाला. पुन्हा मागे जाऊ आपण. आपल्याला इच्छा शिकायची. संसार हा अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? अपूर्णांक. कधी पुरा होणार? मग सोडायचा का? नाही. आणि सोडून जर सगळे गोसाई झाले, सांभाळायचे कोणी? त्याच गोसाईला लोक कटाळले. आता 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 फिट झालं बरं का. आता सावध राहा. आता करंट लागला तुम्हाला. संसार हा अपूर्णांक आहे, पुरा होणार नाही. पुढचं वाक्य. संसारातही कष्ट आहे आणि परमार्थातही कष्ट आहे. कीर्तन करणं, टाळ घेणं, इना वाजवणं, पखवाद वाजवणं कष्ट आहे. वावर बांधणं, घुस लावणं, खत घालणं, खांदणी करणं, कारखान्याला देणं कष्ट आहे. आता दोघांमध्ये जास्त कष्ट कोणची? संसाराची. मान्य आहे ना? आता 1 मिनिट वेळ देणार मी तुम्हाला. तुम्ही मला उत्तर द्यायचं सगळ्यांनी. संसारातल्या कष्टाचं फळ काय? निवांत डोकं खाजवत आणि मला उत्तर द्या. संसारातल्या कष्टाचं फळ काय? संसारातल्या कष्ट
15 अध्यायामधली 54 नंबरची ओवी आहे, यया फळना चुंबिता आणि फुलना तुरंबिता, त्याला फळही नाही फुलही नाही. ते झाड कसं आहे, वांस. आणि तुम्ही मी सगळे कोणत्या झाडाला पाणी घालतोय, वांस. मग पाणी घालणारा जरी मेला फळच येणार. झाडच कसं आहे, वांस. मग वांस झाडाला पाणी घालून मेलो ना आपण, पण त्याला फळ नाही. काय फळ आहे संसारात? 10वीच्या पोराने जर आपल्याकडे 10वीच्या बोर्डाची फी मागितली तर आपण म्हणतो भो सोमवारी भरू. मग काय फरक पडला? ते शिंगरू काय म्हणतो माहिती 10वीच इतकं याडपाट, ते काय म्हणतो माहिती. मग शाळेत कायला घातलं, हेच फळ. 12वीच्या पोराला म्हणणार आहे आजच्या दिवस थोडा थंडीचा आहे, गुरुवारी स्वेटर घेऊ, तुला थंडी वाजते, तुला कॉलेजला जावं लागतं. आता 18चा तोंड काय एवढा मोठा, तो काय म्हणतो माहिती का बापाला, काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं का? मग हेच फळ. मग बाप म्हणला मारली शकम्या, आता काय करू? ते घालतं लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली, म्हणजे काय हेच फळ. संसाराचं फळ काय? बायको म्हणते पोराला, आपली बायको आपल्या पोराला म्हणते त्याचं ऐकू नको, त्याच 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 म्हणजे कोणचं? तो पहिल्यापासून तसंच आहे, काही जमलं नाही त्याला. हेच फळ. कारण झाडच कसं आहे, आता पीठ बसलं तुम्हाला, आता करण लागलं म्हणजे सोपं होतं तुम्हाला. आता शेतकऱ्यानं आऊत चुपलं, बैल धरली, नांगरी धरली, नांगरीला मुळे आडवी आली, झुरपूड आलं बांधाला. आता शेतकऱ्यानं त्या झुरपूड मुळापासून हाणावा तर शेंडे, मुळापासून हाणलं तर पुन्हा आडवं येणार. शेतकरी काय हाणतो? शेंडे. शेंडे हाणले का झाड परत फुटत. दुसरी अध्यात अशी ओवी आहे, दुसऱ्या अध्यात अशी ओवी आहे, वरी वरी पालवी खुडीचे आणि मुळी उदक घालीचे. ज्ञानोबाने म्हणलं तुम्ही वर शेंडे हाणले आणि मुळाला पाणी घातलं कधीही जमणार नाही. पहिले काय हाणले पाहिजे? मूळ हाणलं पाहिजे. पोराने बापाच्या खिशात हात घातल्याबरोबर पोरे असा उचलून आपटला पाहिजे तर त्याची बरगाडी मोडली तरी चालत, पण त्याच्या मुळे हल्ल्या पाहिजे. त्यानं पंप लुटल्यावर बाप म्हणला. पुरीच्या मोबाईल मध्ये एखाद्या शेमड्या पोराचा फोन दिसला ना, पुरीचे दात पाडून टाकले पाहिजे, तिला परत दातच नाही फुटले पाहिजे. पोरगी पळून गेली होती त्याही म्हणली मला अंदाज आलता बर का. मुळे हाणले पाहिजे महाराज, शेंडे हाणून जमणार नाही. आणि आज सगळी लोक काय आणतात, आणि पाऊस पडला की झाड फुटलं. हो, मग हे फळ कसं? हे झाडच वास आहे. आता थोडं पुढं सारखायचं, अजून इच्छा सापडली नाही बरं का. वान झाड आहे आणि तुम्ही वान झाडाला पाणी घालतो, मुळे हाणल्या पाहिजे त्याच्या. मुळे ते शेंडे हाणून जमणार. पोरांना असं पहिले सारखा हातपाठीवर फिरून सांगायचे दिवस नाही भाऊ, दारू पिऊ नये असं नाही सांगत. तो म्हणतो का आपण म्हणले वाईट असते, सरकारनं कशा काढली ते काय असे गोदरून सांगायचे दिवस राहिले का भाऊ, दारू पिणं वाईट आहे. तो आपल्याला म्हणतो पैसे दिले मला, मी मा बापाची 3 गुंठे ऐकली, काय घेऊन बसले तू? मा बाप मी 3 वेळा हल्ला, त्यानं आपल्याला शिकवलं नाही. तू कोण? काही तर म्हणते आपल्या बापाला जमलं नाही. ऐकणारा प्रश्न पडतो, याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. गावठी भाषेत सांगा मला तुम्हाला, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करते.
म्हणाल महाराजांचं का म्हणून बोला ओवी काढा 9वा अध्याय काढा 38 नंबरची ओवी काढा आणि 38 नंबरची ओवी अशी आहे मुळा होणी बीजी काढले निर्वाणी भूमी पेरले ते सांडी बी खुरी गेले ते काही पैसा मागालाय मोकार बुद्धी झाली कमी खर्चायचे कुठं पैसे त्यानं मी उन्हीला बंगला बांधून दिला मग मी उन्हीला बंगल्याला नाव दिलं प्रयत्न मग याने याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य मग त्याच्या पोरानं गाडी घेतली तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश आता घरी डोले शेंडे आणायचे नाही आता पाठच करीत जायचं संसार अपूर्ण काय आता आपल्याला इच्छा सापडायची थोडं पुढं सर्व आपण आयुष्यात एवढं कमावलंय ते आपलं आहे का भास आहे बस फिट बसलं काय एवढं जे कमावलं ना आपण हे सगळं काय काय कमावलं यादी लिहून घ्या काय काय कमावलं गाडी बंगला पटाकुटी बट्टी छोटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनणं सिगडी देते एअर वापी चिकला कांदे गोण्या बकरा अंडेला डबल पर फुटली उशी दबा सल्ला बात की जनता बेट शिटी वात आमच्या वर्गला उशी गाती तक्का नाना खाणं खोटं बोंबलं सुद्धा अंडा फळा गुजीवर घर कातून कुणाला सीतावणी सरते धक्का गोबी बजार भरताला परत गोष्ट होती डोंगरेवडी तुका तगाला नगला शिक्षण ऐकू झेंडा मानवी खान राजनीती दबकते रायला घरनं बाईला म्हणतो वाड्या या बाई कुठे येईल पण तुला राहायला जागा नाही ना अरे बाबा हे सगळं भास आहे भास आणि आपली माणसं ना त्या बाबळी बसून ह्या बाबळी पोहोर तू जाऊन दाखव तू ये मी ये इकडली अख्खी की पण तुझी जिरी आणि तुझी जर जिरावली नाही ना मी माझ्या बापाचा नाही तर लोकांना काय माहिती तू कोणचा भास आहे भास आणि आज लोक सगळे कशात आहे भासात आहे आता घुसलो बरं का आपण दाखवलं करंट लावून दिलाय तुम्हाला आता भासाला खरं मानणं हे ज्ञान का अज्ञान आहे अज्ञान मग तुम्ही मी सध्या ज्ञानात आहे का अज्ञानात आहे बस अज्ञानामुळे सुख मिळेल का दुःख दुःख मग तुम्ही मी सुखात आहे का दुःखात आहे दुःखात आहे कारण आपल्याला काय नाही ज्ञान नाही फिट बसले भास 2500 रुपयानं घुस गेला एकरी 70चा एव्हरेज निघला 265 होता सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला सुनबाई म्हणली मा पाय लागला शास्त्राने ट्रॅक्टर घेतला हा माझा पाय कोण आहे आता तुझा पाय जर इतका चांगला होता तो तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली दोन भाऊ आयले निघले थोरल्यानं जीसीपी घेतला जीसीपी आणि धाकटा मुरीत आंघोळ करीत होता बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं तर म्हणलं पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गारा अज्ञान आणि आज 100% लोक कशा देत अज्ञानात थोडं किती आता करंट लागलं तुम्हाला अज्ञानात आहे
आणि अज्ञानाला ज्ञान म्हणणं हेच खरं अज्ञान आहे. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची, नवरदेव बाईरा ठय 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 ठय, ते नवरदेव उड्या हाणायचं, त्याला वाटलं शांताबाई आली. बाकीचे म्हणले फटाके, मग ते 40,000 पाण्यात गेले का कामा आले? काही नाही, ज्ञानच नाही. चौथा मजला काढला तरी वर गज काढतो, मरायचे ज्ञान नाही. आता करंट लावून घ्या. आतलं ज्ञान असावं, बाहेरचं नको. 13वा अध्याय, आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान यावं, बाहेरचं नको. 4 शब्द सांगतो म्हणजे फायनल होईल. साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिडीच्या गळ्याचं सड कधी दूध देणार नाही, आणि ज्ञान नसणारी माणसं कधी सुखी होऊ शकणार नाही. साबरीचं वन लावून काय फायदा? गडी देखणार नाही, पण गडी नाही ना. गडी देखना हाय स्मार्ट, गडीच नाही. काय उपयोग येतात? काही आतली चड्डी नाही, 6,000चा मोबाईल हातात, आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी ना, आतून मोकळा. काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये. कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही, टाइम रेंज काय नाही. बस फिर बसलं की ज्ञानच नाही. आता सांग, आता करंट लावून दिला. आतलं ज्ञान जर आलं तर त्याला चौथ्या अध्यायातला पुरावा सांगून देतो. ते ज्ञान पाहिगा बरवे जरी म्हणी हाती आणावे, संता या भजावे सर्व शिष्य आत्मा. आणि 12वा अध्यायातली गोबी सांगतो, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. माणसाला आतलं ज्ञान आल्याशिवाय सुख मिळू शकत नाही. पहिला मुद्दा फायनल झाला. आता एक वाक्य सांगतो म्हणजे पहिला मुद्दा संपला. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही, आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही होत. जगामध्ये ज्ञानी जी माणसं आहेत ती ज्ञानीच आहे. दुनियाने अभ्यास केला की आई साहेबांना, तुकाराम महाराजांना आई साहेब बोलायचं. सगळ्या लोकांनी सांगितलं का आई साहेब बोलायचं तुकोबा राहिला, पण 12 जगाच्या पाठीवर आई